स्मिता स्वतःसाठी कुडता घेण्यासाठी दुकानात गेली. तिने बरेच कुडते बघितले. प्रत्येक कुडत्यावर एक्स, एक्सेल, डबल एक्सेल यापैकी एक अक्षर होते. या अक्षरांचा अर्थ काय बरं असेल? ही अक्षरं म्हणजे अंकच आहेत. हे अंक 1, 2, 3, 10, 20, 30 असे लिहिले जात नाहीत. रोमन संख्या चिन्हे आहेत. एक्स म्हणजे लहान मापाचा कुडता, डबल एक्स म्हणजे मध्यम आकाराचा कुडता, तर एक्सेल म्हणजे मोठ्या आकाराचा कुडता, डबल एक्सेल म्हणजे जास्त मोठा कुडता होय. हीच ती रोमन संख्या चिन्ह आहेत. खूप पूर्वी युरोपमध्ये अंक लिहिण्यासाठी एक्स, एल, एम, आय, सी, डी, व्ही ही संख्या चिन्ह वापरत असत. या संख्या चिन्हांची आपण आणखी ओळख करून घेऊया. आज आपण जी इंग्रजी संख्या चिन्हे वापरतो त्यांना हिंदू अरेबिक अंक असं म्हणतात. रोमन संख्या चिन्हे आणि हिंदू अरेबिक अंक यांची तुलना पाहूया. आय म्हणजे 1, व्ही 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. रोमन संख्या चिन्ह लिहितानाचे 5 नियम पाहूया. नियम 1. रोमन संख्या चिन्ह लिहिताना आय, एक्स, सी आणि एम ही चिन्हे एकूण 3 वेळा पुन्हा घेता येतात. आय बरोबर 1, डबल आय बरोबर 1 अधिक 1 2, ट्रिपल आय बरोबर 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3, एक्स बरोबर 10, डबल एक्स बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20 आणि ट्रिपल एक्स बरोबर 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. नियम 2. जेव्हा रोमन संख्या चिन्ह उतरत्या क्रमाने लिहिलेली असतात तेव्हा त्यातील सर्व अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली जाते. एक्स व्ही आय बरोबर 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. एक्स व्ही बरोबर 10 अधिक 5 बरोबर 15. एक्स आय बरोबर 10 अधिक 1 बरोबर 11. एल एक्स बरोबर 50 अधिक 10 बरोबर 60. व्ही आय आय बरोबर 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 8. एक्स आय आय बरोबर 10 अधिक 1 अधिक 1 बरोबर 12. एल व्ही बरोबर 1 अधिक 5 बरोबर 6. एल एक्स एक्स बरोबर 50 अधिक 10 अधिक 10 बरोबर 70. हे लक्षात ठेवा की आय चे मूल्य सर्वात कमी आहे, त्यापेक्षा व्ही चे जास्त आहे, त्यापेक्षा एक्स चे जास्त आहे, त्यापेक्षा सी चे जास्त आहे, त्यापेक्षा डी चे जास्त आहे आणि एम चे सर्वात जास्त आहे. आय हे रोमन संख्या चिन्ह सर्वात लहान अंक दाखवते, तर एम हे रोमन संख्या चिन्ह सर्वात मोठा अंक दाखवते. नियम 3. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाही. आय व्ही बरोबर 5 वजा 1 बरोबर 4. एक्स एल बरोबर 50 वजा 10 बरोबर 40. आय एक्स बरोबर 10 वजा 1 बरोबर 9. एक्स सी बरोबर 100 वजा 10 बरोबर 90. नियम 4. रोमन संख्या चिन्हात जेव्हा कमी मूल्याचे अक्षर जास्त मूल्याच्या अक्षरांच्या मध्ये असते तेव्हा कमी मूल्याच्या अक्षरानंतर लगेचच उजवीकडे जास्त मूल्याचे अक्षर दिसते. या जास्त मूल्यातून कमी मूल्य वजा केले जाते. सर्वात डावीकडचे जास्त मूल्य तसेच ठेवले जाते, त्यात ही किंमत मिळवतात. एल आय एक्स बरोबर 50 अधिक 10 वजा 1 म्हणजेच 50 अधिक 9 बरोबर 59. इथे आय हे चिन्ह एक्स आणि एल च्या मध्ये आहे, म्हणून आय या चिन्हाची किंमत एक्स या चिन्हाच्या किमतीतून वजा केली, नंतर ती एल या चिन्हाच्या किमतीत मिळवली. एक्स एक्स आय एक्स बरोबर 10 अधिक 10 अधिक 10 वजा 1 बरोबर 10 अधिक 10 अधिक 9 बरोबर 29. नियम 5. व्ही एल आणि डी ही चिन्हे एकाच संख्येत पुन्हा पुन्हा वापरली जात नाहीत, म्हणजे व्ही व्ही असे वापरले जात नाही. डी डी डी
LL असे वापरून कोणतीही संख्या तयार होत नाही. लक्षात ठेवा, हिंदू अरेबिक अंकांप्रमाणे रोमन संख्यांमध्ये स्थानिक किंमत असत नाही. आता आपण 1 ते 20 अशी रोमन संख्या चिन्हे कशी लिहायची ते पाहूया. लक्षात ठेवा, VL आणि D वजा होत नाहीत. ही संख्या चिन्हे मोठ्या रोमन चिन्हांच्या डावीकडे लिहिली जात नाहीत. I1, II 2, III 3, IV 4, V5, VI 6, VII 7, VIII 8, IX 9, X 10, XI 11, XII 12, XIII 13, XIV 14, XV 15, XVI 16, XVI 17, XVI 18, XIX 19, XX 20. आणखी काही उदाहरणं पाहूया. 30 बरोबर XXX, 40 बरोबर XL, 50 बरोबर L, 60 बरोबर LX, 70 बरोबर LXX, 80 बरोबर LXXX, 90 बरोबर XC, 100 बरोबर C, 300 बरोबर CCC, 400 बरोबर CD, 500 बरोबर D, 600 बरोबर DC, 700 बरोबर DCC, 800 बरोबर DCCC, 900 बरोबर CM आणि 1000 बरोबर M. आपण काय शिकलो? रोमन संख्या चिन्हांसाठी इंग्रजी अक्षरे वापरतात. रोमन संख्या चिन्हांना स्थानिक किंमत नसते. VLD कधी वजा होत नाही. I फक्त V आणि X मधून वजा होतो. X चे मूल्य फक्त L आणि C मधून वजा करता येते. C चे मूल्य फक्त D आणि M मधून वजा करता येते. काडेपेटीच्या काड्या वापरून 1 ते 100 रोमन संख्या चिन्हे तयार करता येतात. अन्य कोणत्या ठिकाणी रोमन संख्या चिन्हे वापरली जातात सांगा पाहू. स्वाध्याय 1 ते 100 साठी रोमन संख्या चिन्हे लिहा. पुढील रोमन चिन्हांसाठी हिंदू अरेबिक अंक लिहा. V, X, XIV, XII, IX, CD, M, CM, CC.